बातमी पुण्यातनं आहे या पुढची। कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातानंतर पुणे महानगरपालिका आता अलर्ट मोडवर गेली आहे। आणखी 2 अवैध पबवरती पुणे महानगरपालिकेनं कारवाई केल्याचं कळतंय। पुण्यातल्या कोरेगाव परिसरातल्या 2 पबवरती महानगरपालिकेनं कारवाईचा बडगा उगारला। वॉटर्स आणि ओरिला या 2 पबवरती पुणे मनपानं कारवाई केली आहे। नियम न पाळल्यामुळे पालिकेनं कारवाई केल्याचं कळतंय। तर शहरातील इतर सर्व पब आणि बारला सुद्धा पुणे महानगरपालिका नोटीस पाठवणार आहे। मिकी घाई आपल्याला माहिती देतील। मिकी, महापालिका प्रशासनाकडनं कारवाई कशी केली जाते? ज्ञानदा, जर आपण बघितलं तर आता या अपघातानंतर सगळ्यांनी जो आक्षेप उचललाय तो अर्थातच पुण्यातील पब कल्चरवर, आणि त्यामुळे आता महानगरपालिका देखील कुठेतरी ऍक्टिव्ह मोडवर आलेली आहे। अतिक्रमण विभागाकडून पुण्यातील अतिशय पॉश एरिया म्हणून ओळखला जाणारा जो कोरेगाव पार्क परिसर आहे त्या परिसरात हे पब आहेत। त्याच्यामध्ये वॉटर्स हा खूप मोठा पब आहे आणि त्याचबरोबर ओरिला, ह्या दोन्ही पब मध्ये रात्रीच्या वेळी रात्री उशिरापर्यंत युवक मुलं मुली या ठिकाणी जात असतात आणि त्याच पबवर या ठिकाणी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। अर्थात जेसीबी आणि पोकलेन घेऊन त्या ठिकाणी हे संपूर्ण पब अनधिकृत आहेत आणि त्यासाठी त्याला जमीनदोस्त केलं जातंय। जर आपण बघितलं तर गेले अनेक वर्ष हे पब मुंडवा आणि कोरेगाव पार्क या परिसरात सुरू होते। आता आक्षेप असा उचलला जातोय की पुणे महानगरपालिकेला आतापर्यंत हे लक्षात आलं नाही का हे अनधिकृत होते। अचानक अशा पद्धतीने पुण्यामध्ये घटना घडते आणि लोकांकडून आक्षेप उचलला जातो आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात कुठेतरी त्यांना जाग येते आणि या कारवाईला सुरुवात होते। खरं तर पुण्यामध्ये जे पब्स आहेत ते अनेक पब्स अनधिकृतच आहेत। त्याच्यामध्ये काही ना काही त्यांनी अनधिकृत पद्धतीने बांधकाम केलेलं आहे। याला वारंवार नोटीस देऊन देखील कुठलीही कारवाई केली जात नव्हती आणि आता कुठेतरी आपण बघतोय की ऍक्टिव्ह मोडवर महानगरपालिका आली आहे आणि हे मोठे मोठे पब्स या ठिकाणी जमीनदोस्त केले जात आहेत, तर काही पब्सला नोटीस देखील पाठवली जाते। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।